निघाली गोजरी लक्ष ठेवून दो घागरी चाले मोकळ्या. इथं चाले मोकळ्या पदरी हे लय महत्वाचं आहे. पाण्या निघाली गोजरी लक्ष ठेवून दो घागरी चाले मोकळ्या पदरी परी लक्ष देते. नाही का? ती काय करते, हांड्यावर हांडे घेते, 2-3 हांडे घेते, मोकळ्या पदरी चालते, म्हणजे गप्पा मारीत चालते. गप्पा मारीत चालते, कोण आले कोण गेले ते पाहते. सगळ्या मैत्रिणीच्या बरोबर गप्पा चाललेल्या आहेत. पण हे चालत असताना पाण्या डोक्यावर हांडे आहेत, कर्म चालू आहे, गप्पाही चालू आहेत, परंतु लक्ष मात्र त्या हांड्यावर आहे. बरोबर आहे ना? जसं देह कर्म करतो, परंतु चित्त मात्र त्या आत्मतत्वाकडे आहे. चित्त कुठं आहे? आत्मतत्वाकडे चित्त आहे. आणि म्हणून हे काय होतं, करता येतं. या नाव अद्वैत, यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैत सिद्धांतावर आपल्याला जायचं आहे. अद्वैत सिद्धांत या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवापासून बडबडते. मग इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पावरी नय मन. मग या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. संकल्प पा त्याचं मूळ. मन म्हणजे संकल्प. आता कल्पना, कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे देहाला सत्य मानतो, ही कल्पना आहे. जगाला सत्य मानतो, त्या कल्पनाची. हा देह आहे, नाही का? हा देह आहे, ही अमुक व्यक्ती आहे, हे घर आहे माझं, हे त्याचं घर आहे, ही माझी बायको आहे. ह्या सगळ्या कल्पना आहेत. त्या सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत. ज्याची कल्पना गेली, ज्याच्या ठिकाणी कल्पना आहे, ज्याच्या ठिकाणी संकल्प नाही, त्याला जीव म्हणताच येत नाही. जीव कसं जीव म्हणताच येत नाही. तो आधी जरी जीव असला, पण ज्याने कल्पना सांडलेली आहे, ज्याचं मन कल्पना करत नाही, संकल्प करत नाही, संकल्प टाकला की तो ब्रह्म होतो. संकल्प बंद केला की तो काय होतो? ब्रह्म होतो. आणि संकल्प चालू असला, किती अध्यात्म ज्ञानाच्या गोष्टी जरी मारल्या तरी तो ब्रह्म नाही, तो जीवच आहे. संकल्प करतो म्हणून जीव, आणि संकल्प ज्याचा थांबला तो ब्रह्म झाला. आणि म्हणून संकल्प, त्याचं मन संकल्प विसरलं, संकल्प करायचंच विसरलं. संकल्पाची त्याची काय झाली? ताटातूट झाली. आणि म्हणून कसं आहे, सांडी कल्पना उपाधी. तर पहा आता, तर सर्व प्रपंचाचे मूळ व सर्व उपाधिरहित प्रपंचाचे स्वरूप. सर्व प्रपंचाचे मूळ जग हा प्रपंच आहे. मग त्या सगळ्या प्रपंचाचं मूळ आणि सर्व उपाधिरहित परमात्म्याचे स्वरूप. मग परमात्मा उपाधिरहित आहे. उपाधी लागली की तो जीव होतो, उपाधी टाकली का तो शिव होतो, नाही का? मग उपाधी, आता देह असून, आता पहा त्याच्यामध्ये पहा, देह माझा म्हणलं का ते विशेषण होतं, आणि देहाचं दुर्लक्ष जर केलं तर ती देह उपाधी होते. मग तो म्हणतो मी या उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काही तर संसार तुम्हा नाही. देवानं उपाधी धारण केली, परंतु तो उपाधीशी तादात्म्य त्याने ठेवलं नाही. मग आता उपाधीच आहेच. एखादा ज्ञानी झाला, परंतु ज्ञानी झाला, आत्मज्ञान त्याला प्राप्त झालं, आत्मज्ञानावर तो आरूढ झाला, परंतु देहाची उपाधी त्याला आहे. परंतु देहाची उपाधी आहे, परंतु त्या उपाधीशी त्याने तादात्म्य संपूर्ण तोडलेलं आहे, संपूर्ण तादात्म्य तोडलेलं आहे, नाही का? देह आत्मतत्वानं त्याला काय साक्षात्कार झालेला आहे, जिकडं तिकडं ब्रह्माचाच त्याला काय होत आहे, अनुभूती येत आहे. आणि म्हणून त्याला देह कुठेही, स्वतःचा देह जिथं जाणवत नाही, दुसऱ्यांचे देह कुठे जाणवत. फक्त त्याचं काय असतं की दृश्याचा सगळा बात, सगळं दृश्य कुठंच नाही, स्वतःचा देह. एखादा मनुष्य काळोखात बसलेला आहे, काळोखात बसलेल्या मनुष्याला दुसरंही कोणी पाहत नाही, आणि तो स्वतःलाही पाहत नाही. बरोबर आहे ना? अंधारामध्ये काळोखात मनुष्य बसला, त्याला कोणी जग पाहतो का? तो स्वतःलाही पाहतो का? तसंच आत्मज्ञान झाल्यावर काय पाहतो तो, जिकडे तिकडे जसा काळोख असतो तसा जिकडे तिकडे ब्रह्म असतो. त्याला फक्त मी आहे याची जाणीव होती, मी आहे याची जाणीव होती. काळोखातल्या माणसाला देह दिसत नाही, पण मीची जाणीव आहे, मी आहे याची जाणीव त्याला आहे, जग नाही. मग काळोखाच्या रूपाने त्याला जिकडे तिकडे परब्रह्मच पसरलेलं दिसतं, आणि फक्त देहाची जाणीव नसते,
पण त्याला अहम ब्रह्मास्मीची जाणीव करत असते. इतकं स्थित्यंतर. म्हणून हा फार मोठा चमत्कार आहे. जग हाही चमत्कार आहे, पण उलटा चमत्कार आहे. आत्मज्ञान हाही चमत्कार आहे, पण तो सुलटा चमत्कार आहे. एक चमत्कार उत्तम आहे आणि एक असा आहे आधम चमत्कार आहे. जग हा आधम चमत्कार आहे आणि आत्मस्वरूप हे उत्तम अशा प्रकारचा चमत्कार आहे. आणि म्हणून काय सांगितलं आहे तर आकार म्हणून आकार तो मग जग जरी त्यांनी पाहिलं तरी त्याचं काही बिघडत नाही. आत्मतत्वाचा ज्याला साक्षात्कार झालेला त्यानं जग जरी पाहिलं तरी त्याचं बिघडत नाही. का? उदाहरणार्थ बघा सांगतो की बाटल्या आहेत. एक औषधाची बाटली आणि एक विषाची बाटली आहे. जोपर्यंत त्याला माहित नव्हतं हे विष आहे तोपर्यंत त्याला धोका होता. बरोबर आहे का नाही? आता त्याला माहित झालं ही विषाची बाटली आहे. आता जरी त्याला ती बाटली पाहिली तरी त्याचा धोका नाही, कारण ज्ञान झालेलं आहे काय ही विषाची बाटली आहे आणि म्हणून त्याला धोका नाही. तसं ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्यानं जरी समजा जग पाहिलं तरी त्याला जग त्याचं काही बिघडत नाही. का? तो समजतो किती जरी दिसलं तरी हे सत्यत्वानं नाही, हा त्याचा ठाम निश्चय असतो. कारण आत्मतत्व त्यानं अर्जुनाला जग दिसतच नव्हतं ना, काहीच दिसत नव्हतं त्याला. त्यानं डोळे मिटले तरी त्याला त्या परब्रह्म स्वरूपच दिसायचं. वर पाहिलं तरी परब्रह्म स्वरूप, सगळ्या दिशांना पाहिलं तरी परब्रह्मची जाणवती. डोळे मिटले तरी त्याला आतही परब्रह्म दिसायचं. तसं आत्मसाक्षात्कार काय सांगतो का? मग त्याचा आत्मसाक्षात्कार त्याला दोन प्रकारे होतो. एक जग मिथ्या रूपानं आणि ब्रह्म सत्य रूपानं असा आत्मसाक्षात्कार असतो. आणि म्हणून तो आत्मसाक्षात्कार करतो. जग मिथ्या असल्यामुळं जसं खोटी अंगठी, जसं सोन्याची अंगठी आणि बेंटेक्सची खोटी सोन्याची अंगठी, खोटी अंगठी त्याला काय करीत त्याचं मन विचलित करीत नाही. मग त्याचं चित्त खऱ्या अंगठीकडेच असतं, तिला तो सांभाळतो जपून ठेवतो. खोट्या अंगठीकडून त्याला जरी पाहिलं तरी त्याच्याबद्दल त्याची तिरस्कार भावना असते. बरोबर आहे का नाही? ही अंगठी खऱ्या सोन्याची नाही, खोटी आहे आणि ही अंगठी खरी आहे असं म्हणून त्याच्याकडे काय होतं, खऱ्या अंगठीकडे आदराची भावना निर्माण होते आणि खोट्या अंगठीबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते. तसं त्याला जग जरी दिसलं तरी त्याची जगाकडे पाहण्याची तिरस्काराची भावना असते, तिरस्काराची भावना असते आणि आत्म्याकडे पाहण्याची भावना आदराची भावना असते त्याची. आणि म्हणून तो काय जग जरी त्याला दिसलं तरी तो तिथं आसक्त होत नाही. कारण स्वप्नातल्या पाहता स्वप्नस्थ पदार्थाप्रमाणे तितकंच ते मिथ्य आहे. ते सुखाला कारण नाहीच नाही. परंतु सहज जरी त्याच्यामध्ये आपण तादात्म्य जरी केलं तरी त्याच्यामध्ये तरी मिथ्या जरी असलं तरी त्याच्यात एक दुष्ट शक्ती आहे. दुष्ट शक्ती म्हणजे ते दुःख देतं आणि पुन्हा माणसाला अज्ञानाचं आवरण निर्माण करतं. ही दुष्ट शक्ती ह्या जगामध्ये आहे. कळलं का? ही दुष्ट शक्ती या जगामध्ये आहे. आणि म्हणून तो जो जीवट होता ना, जीवट तो तर आत्मज्ञान संपन्न झाला होता. तो जीवट निर्विकल्प समाधीला प्राप्त झाला होता. मी आता निर्विकल्प समाधीला प्राप्त झालेलो आहे. आता हे विषय आणि जग मला काय करतंय असा त्याच्या मनामध्ये ग्रह निर्माण झाला आणि म्हणून तो मुक्त वर्तन करू लागला आणि पुन्हा त्याला शेकडो जन्म त्याला घ्यावे लागले. त्या जीवटाला घ्यावे लागले का नाही? निर्विकल्प समाधीला प्राप्त झालेला जीवट शेवटी काय झाला? केवळ आता मी निर्विकल्प समाधीला प्राप्त झालो, हे जग आणि विषय मला काय करतात असा त्याच्या मनाचा ग्रह झाला. त्याला प्रमाण काय सांगितलं मग? खेळता अग्नी लागला न सावरे जायचा उदयला. खेळताना जरी अग्नी लागला आणि तो अग्नी जर भडकला तर तो आवरतो का? तो अग्नी आवरतो? असं नाही म्हणता येत का जरा हा चुकून लागलेला आहे. अग्नीला म्हणता येत नाही जाऊ देवा तू चुकून लागलाय, मुद्दाम नाही लागला, काही नाही. ज्याचे ज्ञान झाले असता प्राणी मुक्त होतो असा आपण आता जो आत्मदेव सांगितला, म्हणजे त्या आत्म्याचं ज्ञान झालं की काय होतं? प्राणी जीव मुक्त होतो, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. त्याचं ज्ञान झालं की, परंतु ते आत्म्याचं ज्ञान नाही म्हणूनच जीव मोहामध्ये अडकतो. म्हणूनच त्याला विषय चांगले वाटतात. कारण का? आपण पे नाही तिथे जे स्वसुखाचे सदा खराटे तयासीच विषय हे गोमटे आवडते. बरोबर आहे ना? मग ज्याला आत्मसुखाचा
ज्याला साक्षात ब्रह्मरस अमृतरस ज्याला जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यंत त्याला ती गुळवणी चांगलं लागतं नाही का. ज्या पक्वान्न जोपर्यंत त्याला प्राप्ती झालेली नाही तोपर्यंत त्याला शिळ्या भाकरी 4 घरच्या मागून आणलेल्या त्याला चांगल्या वाटतात. मग आत्मरस असा आहे हे जर कळलं तर तो शिळ्या भाकरीच्या मागे लागत नाही. तो कोठे असतो मला सांगा. राघव म्हणतात ज्या देवाचे आता मी तुला वर्णन सांगितले तो कोठे दूर नाही, तो प्रत्येक प्राण्याच्या हृदय कमलात निरंतर आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. ज्याला देवांचा देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, विठ्ठल परमात्मा म्हणतो, तो कुठं नाही तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. किती आनंदाची गोष्ट आहे. पुढे काशीला जायला नको, हिमालयात जायला नको, कुठे जायला नको ना आपल्या जवळच आहे का. आणि आपण कमी नाहीत, आपण सामान्य नाहीत, आपण कमी नाहीत, तर तो साक्षात आनंद कोटी ब्रह्मांड नायक ऐश्वर्य संपन्न अफाट शक्ती ज्याच्या शक्तीला मर्यादा नाही, आनंदाला मर्यादा नाही. लक्षात घ्यायचं. मी नेहमी सांगतो, किती वेळा सांगितलं, ज्याचं अथांग ज्ञान आहे, ज्ञानाचा साक्षात समुद्र जो आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईनेच वर्णन केलेलं आहे ना, बरोबर आहे का. कनाथ महाराजांनी बरं ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पुढे काय, मरून या जावे बा तुझ्या पोटा यावे नाही का. मग हे अशा प्रकारचा जो साक्षात ज्ञानाचा सागर अथांग समुद्र, मग माऊली सुंदर वर्णन करतात. किती वर्णन करतात माऊलीने सांगितलं. असा जो आत्मज्ञानी होतो तो आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा उजाळू. सूर्य जसा आतून आणि बाहेरून स्वच्छ असतो नाही का. आत बाहेर उजाळू चोखाळू सूर्य जैसा उजाळू तत्वार्थीचा पायाळू देखणार जो. अशा प्रकारचा जो आत्मसाक्षात्कार झालेला तो असा असतो. आणि मग तो आत्मा आणि तो साधक हा कसा होतो. जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे, फरकच उरत नाही. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तो मनुष्य जरी असला, तो मनुष्य रूपाने जरी वावरत असला तरी पण त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आणि म्हणून तो सुद्धा देवांचाच देव आहे. तो साक्षात परब्रह्मच आहे. साक्षात काय आहे, परब्रह्म स्वरूप आहे. आता देही त्याची खोळ आहे, देह त्याला अडथळा आता करत नाही, कोणत्याही बंधनात तो आता सापडत नाही, ज्यानं ब्रह्मरस सेविला आहे. मग अशाच प्रकारचा तो आत्मा आपल्या देहामध्ये आहे. नवे नवे तुम्हीच देह. आणि हे जे स्फुरण जे होते मी मी मी, हे स्फुरण आत्म्याचं स्फुरण आहे. जडाचं स्फुरण नाही, देहाचं स्फुरण नाही. देहाला स्फुरण, जडाला स्फुरण असणं शक्य आहे का. देहाचं स्फुरण नाही. आणि मग देह कशा करता, तर हे तत्व सादर करण्याकरता देह आहे ना. तसं जर पाहिलं तर गावाला जायचं, गाडीचं काही गरज आहे का. पण तेवढ्या करता गाडी पाहिजे, गाडी पाहिजे. तिथं पोहोचलो, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो, त्या गाडीचं काही घेणं आहे का. आहे का गाडीचं काही घेणं. काही कॉटीचा नंबर लिहून ठेवतो, फोटो काढून ठेवतो त्या गाडीचा. ज्या गाडीनं आपण इथपर्यंत आलो त्या गाडीचा फोटो काढून ठेवतो. संपलं, विषय संपला. मग देहाने आत्मज्ञान करून दिलं, देहाचा संबंध संपला. पुन्हा तो माग वळून पाहत नाही. आत्मतत्वावर तो आरूढ होतो. सुखाचा सागर तो होऊन जातो. ज्ञानाचा आगर तो होतो सुखा नाही का. एवढं मग त्याला माग वळून पाहण्याचं काही कारण नाही. तो चिन्मात्र असल्याचे सर्व श्रुत आहे. हे सर्व विश्व तोच आहे. तो अमर्याद आहे. तर एकट्यालाच अस्तित्व, त्याला एकट्यालाच अस्तित्व आहे. आत्मा सोडून जगात काहीच नाही. पण आपल्याला जे दुसरं दिसतंय ते भ्रम दिसते, त्याला द्वैत म्हणतात. जे नसताना दिसतं त्याला द्वैत म्हणतात. जगाला द्वैत म्हणतात. आणि एकच सत्य आत्मतत्वाचा जिथं जिथं आविष्कार झालेला आहे त्याला अद्वैत त्याला म्हणतात. अद्वैत सिद्धांत म्हणजे ब्रह्म सोडून जगात काही एक नाहीच, कधी झालंय नाही, आणि या आत्ताही नाही, आणि यापुढे होणार नाही. तुम्ही सुद्धा देहरहित आहात. आपण कसे आहोत, देहरहित आहोत. मन बुद्धी हे अविद्येचा परिणाम आहे. मन बुद्धी इंद्रिय आणि देह हा अविद्येचा परिणाम आहे. अविद्येचा परिणाम आहे. परंतु याच अविद्येनं
आपल्याला काय केलं, आत्मसाक्षात्कारा आत्मतत्वापर्यंत नेऊन सोडलं. आत्मतत्वापर्यंत नेऊन सोडलं. ब्राह्मणाने लग्न लावून दिलं. ब्राह्मणाचं काम काय, लग्न लावून दिलं. यापुढे काम आहे काय त्याचं, काही लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी काय करायचं, नवरा नवरी त्यांच्या घरी जाते, ब्राह्मण आपल्या घरी यावं. त्याच्या नवरा नवरीच्या मागे जायचं का त्या ब्राह्मणाने, काय जायचं कारण आहे. मग अविद्येनं मायेनं म्हणायचं, अविद्येनं नाही म्हणायचं. परंतु मायेनं काय केलं, आपल्याला आता आत्मतत्वापर्यंत नेऊन सोडलं. आणि म्हणून त्या मायेकडे सुद्धा पुन्हा वळून पाहायचं नाही. लक्षामध्ये घ्या बरं का. या मायेने आपल्यावर फार उपकार केले. तिने आपल्या आत्मतत्वाचा साक्षात्कार घडवून आणला, आत्मतत्वावर नेऊन सोडलं. आणि तिनं आपल्यावर फार उपकार केले. म्हणून तिच्याकडे मागं वळून पाहायचं नाही, नाही का. तिला तिच्याकडं जिथं सोडलं तिथं चिटकून राहायचं, नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर ह्या मायेनं, परंतु ही माया नव्हतीच, परंतु ईश्वराच्या, आता तुम्हाला सांगतो का, आपण किती जरी साधन केलं, तो महत्वाचा सिद्धांत आहे की किती जरी साधन केलं तर ईश्वराच्या कृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही. मी लय सांगितलं साहेबाची सही व्हावी लागते, बरोबर आहे ना. आता पुढची गोष्ट हे सांगायची, ज्याला आपण आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, आत्मज्ञानाची ईश्वराचा अनुग्रह, तसंच ईश्वर तर आत्मज्ञानाची योग्य साधनं कशाने घडतात, तर चित्तशुद्धीद्वारा घडतात. कशाने घडतात, चित्तशुद्धी म्हणजे शुद्ध अंतःकरण होतं. आता त्या अंतःकरण शुद्धीसाठी सुद्धा ईश्वराचा अनुग्रह लागतो. काय सांगितलेलं आहे, चित्तशुद्धीसाठी सुद्धा ईश्वराचा अनुग्रह लागतो. ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय अंतःकरणाची शुद्धी सुद्धा होत नाही. म्हणून त्या देवाला विसरायचं नाही. म्हणून त्या देवाला बाई जरी म्हटली, काही जरी केलं ती किती असली तरी नवऱ्याला तिनं विसरावं का. नवऱ्याला तिनं भरपूर आहे, सगळं करते, सगळं अगदी सगळा प्रपंच करते, पाहुणे रावळे करते, सगळा कामधंदा पाहते, सगळा धंदा व्यवसायाची सगळा पाहते. परंतु नवऱ्याला विसरावं का. नवऱ्याला जर विसरले ना, सगळं तो बंद करून टाकशील. बंद कर आहे का काही त्याला, पुन्हा काहीच नाही. म्हणून देवाला विसरायचं नाही. मग आता तर त्याला एकट्याच अस्तित्व आहे, हे कार्यरूप विश्व त्याच्याहून भिन्न नाही. म्हणजे विश्व आणि परब्रह्म भिन्न नाही. विश्व आणि भिन्न, ते परब्रह्म वेगळं नाही. जग आणि परमात्मा वेगळे नाहीत. जग आणि परमात्मा एक आहे. मग ते दोन एक आहे. मग जग म्हणजे परमात्मा आहे का, काय स्थायी मग काल सांगा ना. मग म्हणजे जग आणि परमात्मा एक आहेत का, दोन आहेत, एकच आहेत ना, आहेत नाही एक. ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मापासून त्या ब्रह्मदेवाचं स्वरूप काही वेगळंच नाही. मग ब्रह्मदेवाचा देह सुद्धा पंचभूतांचा बनलेला नाही. त्याचा देह सुद्धा मनोमय आहे. ब्रह्मदेव कसा आहे, मनोमय आहे. आणि म्हणून ज्या ब्रह्मदेवानं जग निर्माण केलं ते जग सुद्धा मनोमय आहे. ब्रह्मदेव जशी भ्रांती आहे तसं जग, ब्रह्मदेव सुद्धा भ्रांतीच आहे. व सुद्धा ब्रह्मदेव सुद्धा कुठं नाही आहे, ते केवळ परब्रह्मच आहे ते केवळ. दगडापासून मूर्ती वेगळी आहे का, दगडापासून मूर्ती वेगळी आहे का. तसा जग ते परब्रह्म म्हणजे दगड आहे, आणि ती मूर्ती म्हणजे ब्रह्मदेव आहे. मूर्ती म्हणजे ब्रह्मदेव आहे. मग आता तो ब्रह्मदेव हा कसा आहे, तो सुद्धा कसा आहे, काल्पनिक आहे. आणि तिथेही ब्रह्म सत्य आहे. आता मूर्ती ही दगडापासून वेगळी नाही. वेगळी आहे का, वेगळी नाही, ती दगडच आहे. म्हणून जग सुद्धा कसं आहे, तर जो ब्रह्मदेव सत्य नाहीच कुठं. म्हणजे ब्रह्मदेव जर नाही तर जग कुठून असणार. कुंभारच नाही तर गाडी कुठून येते, बरोबर आहे ना. कुंभारच नाही तर गाडी कुठून येते. ब्रह्मदेवच जर नाही तर जग कुठून येईल. मग भासते ते कसं भासते, भ्रमाने. मग ब्रह्मदेव का मानावा लागतो, ब्रह्मदेव का मानावा लागतो. तुम्ही जग सत्य मानता म्हणून ब्रह्मदेवा मानावा लागतो. मग तुम्ही जोपर्यंत जगाला सत्य मानता तोपर्यंत ब्रह्मदेव मानावा लागतो. आणि लहान मुलं असतं, ते लहान मुलं असतं
ते त्या बागुलबाला घाबरतं का नाही? बागुलबाला घाबरतं. मग ते विचारतं, रडतं ते घाबरतं. बागुलबाला घाबरलं का मग त्या म्हणतात, हे पाचवा तर रडू नको नाही तर बागुलबा तुला खाऊन टाकेल. आणि मग ते रडायचं थांबतं, खेळतं. आणि मग ते विचारतं, बागुलबा कुठे गेला? ते म्हणतात, गेला तिकडे. कुठे गेला? त्या डोंगरात गेला. त्या डोंगराच्या पलीकडे बागुलबा राहतो. मग तो बागुलबा कुठे राहतो? डोंगराच्या पलीकडं. मोठा झाला तो विचारतो का आपल्या वडिलांना, तो बागुलबा कुठे राहतो? विचारतो मोठा झालो, बागुलबा कुठे राहतो? मग विचारलो बाप काय म्हणून, थोडा दांडकं काढतो म्हणून. एवढा मोठा ठॅंगला झाला आणि म्हणतो बागुलबा कुठे राहतो? विचारावं तिने बागुलबा कुठे राहतो? 2 पोराचा बाप झाला. तुला काय करायचं बागुलबा? नाही ते पोरग माझं पोरग विचारत होतं बागुलबा कुठे राहतो. हा ठॅंगला झाला, 2 पोरांचा बाप झाला आणि विचारतो आणि कीर्तन प्रवचन करतो आणि म्हणतो ब्रह्मदेव कसा आहे? नको वाटेल. म्हणून जोपर्यंत तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार आपल्याला होत नाही तोपर्यंतच जग आहे. आणि जग आहे म्हणून ब्रह्मदेव. जगच नाही म्हणून ब्रह्मदेव कुठून आला? नाही. ब्रह्मदेवाचे स्वरूप तेच आहे. ब्रह्मदेवाचं स्वरूप काय आहे? ब्रह्म हेच ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव, ब्रह्म हाच देव, जसा ब्रह्मदेव. कुठं आणखी पाहायला जाता काय? होय, किती सोपं आहे. सोपं आहे ना ताई? ब्रह्म हाच देव आहे. पण ब्रह्मदेव का? ब्रह्मदेवाला का मानायचं? वेगळ्या रूपानं ब्रह्मापेक्षा ब्रह्मदेवाला वेगळ्या रूपानं का मानायचं? सांगा आता. ब्रह्मदेवाला का मानायचं? सांगा ना ताई. का मानायचं ब्रह्मदेवाला? ब्रह्मदेव का मानायचं? बागुलबाचं वास्तव ते विचारतो का? नाही विचार. संपला बागुलबाचा विषय. मोठा झाला बागुलबाचा विषय संपला. आत्मज्ञानी झाला, जगाचा विषय संपला. नाही का? आत्मज्ञानी झाला, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जगाचा विषय. आता श्रीराम म्हणता, हे मुनिश्रेष्ठ, सर्व जग चेतना मात्र आहे हे लहान मुलांना सुद्धा माहित आहे. सगळेच म्हणतात देव आहे, नाही का? देव आहे असं सगळेच म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे. कीर्तनकार प्रवचनकारांना माहिती आहे हृदयामध्ये मी राम. पण तू राम झाला का? हृदयामध्ये राम ही आनंदाची गोष्ट आहे. तू सांगतो ते बरोबर आहे. तो राम तू साक्षात झाला का? नाही. तेव्हा त्या प्रसिद्ध गोष्टीचा उपदेश करण्यापासून कोणती फलप्राप्ती होणार आहे? सर्व जग चेतना मात्र आहे हे लहान मुलांना सुद्धा माहित आहे. म्हणजे सगळ्यांना माहित. लहान मुलांना म्हणजे त्यांना माहित, सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे. आणि मग आता हे माहित असून सुद्धा तुम्ही सांगता काय सांगता का सगळं जग ब्रह्मस्वरूप, चेतना मात्र म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. आता ब्रह्मस्वरूप काय आहे सांगा बरं तुम्ही. सगळं इथं काय म्हटलेलं आहे? श्रीराम वशिष्ठाला प्रश्न विचारतात, हे मुनिश्रेष्ठ, सर्व जग चेतना मात्र आहे. याचा अर्थ काय? जग चेतना मात्र आहे म्हणजे काय? ब्रह्म जग झालेला आहे. काय झालेलं आहे? ब्रह्म आणि जग वेगळं नाही. मग आता कसं वेगळं नाही? आपण चित्रपट पाहतो. मग त्या चित्रपटाने काय केलेलं आहे? तो जो पडदा आणि तो चित्रपट एक का दोन? एकच झालेले आहेत ना. ते वेगळे करता येतात का? ते वेगळं करता येत नाही. वेगळे करता येत नाही. म्हणून तो चित्रपट हा पडदायुक्त आहे. तो त्याच्याशी अभिन्न, भिंतीवरचं चित्र भिंतीशी अभिन्न झालेलं आहे. म्हणून ते भिंती रूप आहे. भिंतीपासून ते वेगळं नाही. म्हणून जग सुद्धा परब्रह्मापासून वेगळं नाही. जाण्याचे का? मूर्ती ही दगडापासून वेगळी आहे का? मला सांगा तुम्ही. मूर्ती ही दगडापासून जशी वेगळी नाही, अलंकार हा सोन्यापासून जसा वेगळा नाही, तसं जग सुद्धा ब्रह्मापासून वेगळं नाही. दगडापासूनच मूर्ती झाली म्हणून मूर्ती दगड ती भिन्न नाही. सोन्यापासूनच अलंकार झाले म्हणून अलंकार सोन्यापासून भिन्न नाही. तसं ब्रह्मावरच जग. आता दगडावर मूर्ती भासते तसं पाय मिळतो तो दगडची. परंतु भूमी आतुनी स्वयंभ काही घडे गाडग्याची नित्य कुंभ ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. मग आता तिथं मूर्ती होती का नव्हती? होती बी आणि नव्हती. दगडामध्ये मूर्ती होती का नव्हती? होती बी आणि नव्हती बी. नाही का?
परंतु त्या मूर्तिकाराच्या डोक्यामध्ये ती मूर्ती आली आणि तिथं ती साकार झाली. मूर्तिकाराच्या डोक्यामध्ये मूर्ती आली आणि ती दगडामध्ये मूर्ती साकार झाली. तसं तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये जग निर्माण झालं आणि ब्रह्मावर जग भासू लागलं. ध्यानात येतं का? मग आता तसं पाहिलं तर ते म्हणायला एक आहे. मग आता त्याला दगडच म्हणा, दगड म्हणलं काय फरक पडतो त्याला? दगड म्हण उलट दगड म्हणावं का मूर्ती म्हणावं? चांगलं काय आहे? हे सत्य नाही, भासतं ही कल्पना आहे आणि सत्य आहे तो दगड आहे. दगड सत्य आहे आणि मूर्ती ही भासणारी आहे, म्हणून सत्य वस्तू चांगली आहे. बरोबर आहे का नाही? आपला त्रिफळा उडाला किती राऊट. दगड सत्य आहे नाही का? आणि मूर्ती ही कशी आहे? काल्पनिक आहे. त्याच्यामध्ये मूर्ती काल्पनिक आहे. मूर्तीला आधार दगडाचा आहे का? दगडा आधार मूर्तीचा आहे. मग जो आधार सत्य असतो का, जे आधारावर निर्माण झालेलं सत्य, मग दगड सत्य आहे का मूर्ती सत्य आहे? बरं झालं, म्हणजे हे झालं, हे चांगलं झालं. मग ब्रह्म सत्य आहे का? मग ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्मावर जसं दगडावर मूर्ती भासली तसं ब्रह्मावर जगत भासलं. मग इथं सत्य जे आहे, मूळच वस्तू सत्य आहे आणि भासणारी वस्तू काल्पनिक आहे, म्हणून ब्रह्म सत्य आहे आणि जग काल्पनिक आहे. मग जग आसर बरं, जग तरी का निर्माण झालं? मूर्ती तरी का निर्माण झाली? मूर्ती करायला बुद्धी झाली, संकल्पातून निर्माण झाली मूर्ती. आणि त्याला संकल्प नसता केला तर तो दगडच होता नाही का? मग मूर्तीची किंमत अज्ञानाच्या दृष्टीने आहे. मूर्तीची किंमत कशा दृष्टीने आहे? अज्ञानाच्या दृष्टीने आहे. मग जगाची किंमत कशा दृष्टीने आहे? अज्ञानाच्या दृष्टीने आहे. ती मूर्ती आहे, ती मूर्ती आहे. एक जण आला त्याच्यावर हातोडा टाकला, कुठे राहिली मूर्ती? ती मूर्ती राहिली का? पण दगडाच काय बिघडलं का? मूर्ती गेली, मूर्ती नष्ट झाली, दगडाच काय बिघडलं का? बिघडलं का? मग जग नष्ट झालं, ब्रह्माचं काय बिघडलं? आणि आपला देह जर तू गेला तर ब्रह्म आत्म्याचं काय बिघडलं का? आहे का तयारी? मग तेव्हा आता तो इथं वर श्रीरामाने वशिष्ठांना प्रश्न केला. काय प्रश्न आहे की सर्व जग जर चिन्मात्र आहे तर लहान मुलांना, हे सगळ्यांना माहित आहे, म्हणजे लहान मुलांचं सोडून द्या, म्हणजे त्यांना इतकं कॉमन आहे नाही का, इतकं साधारण आहे, इतकं सोपं आहे. मग असं असताना त्याचा उपदेश करायची गरज काय? मग जग काय म्हटलेलं, सर्व जग म्हणजे जग ब्रह्मस्वरूप आहे, हे जर सगळ्यात माहिती आहे त्याचा उपदेश करायचा काय? कशाला उपदेश करायचा? बरोबर आहे का? हे जर माहिती आहे ना, मग उपदेश करायचे कारण काय? वशिष्ठ म्हणतात, हे राघवा, मी विश्व चिन्मात्र आहे असे म्हटले. आता पहा बरं का त्याचं स्पष्टीकरण. हे राघवा, मी विश्व चिन्मात्र आहे असे म्हटले. चिन्मात्र म्हणजे काय? मी विश्व चिन्मात्र आहे असे म्हटले, परंतु त्याचा अर्थ चेतन मात्र म्हणजे चेतनमय जीवांनी भरलेले असा केलास. मग आता अर्थ थोडंसं अवघड आहे बरं का. परंतु त्याचा अर्थ चेतना मात्र म्हणजे चेतनमय जीवांनी भरले असा केलास. याचा अर्थ काय? की विश्व म्हणजे जग ब्रह्मस्वरूप आहे असं जे म्हटलं, याचा म्हणजे वशिष्ठांना काय सांगायचं? वशिष्ठांनी विधान केलं, हे श्रीरामा, हे जग ब्रह्मस्वरूप आहे असं वशिष्ठांनी सांगितलं. मग आता तेव्हा राम म्हणतो, श्रीराम म्हणता, मग हे सांगायचं कारण काय? तेव्हा वशिष्ठ सांगतात, मी जग ब्रह्मस्वरूप आहे असं जे सांगितलं, याचा अर्थ तू असा केलास का हे पशु पक्षी सुद्धा ब्रह्म आहे, हा देह सुद्धा ब्रह्म आहे, हा दृश्य सुद्धा ब्रह्म आहे, आकार सुद्धा ब्रह्म आहे, आपला जे जे हात पाय कान डोळा नाक हे सुद्धा ब्रह्म आहे, असा तू त्याचा अर्थ केला नाही का? म्हणजे तू असा अर्थ केला की ब्रह्माला जेवढं सत्यत्व तेवढं सत्य तू आकाराला दिलेलं आहे, देहाला दिलेलं आहे
आणि जग जे दृश्य मात्र जग त्यालाही दिलेलं आहे, असा तो अर्थ केला. अर्थ थोडासा अवघड आहे नाही का? म्हणजे आता हे कसं आहे, म्हणजे जग ब्रह्मस्वरूप आहे याचा अर्थ असा, निर्माण झालेली दगडामध्ये निर्माण झालेली मूर्ती, ही मूर्ती म्हणजे दगड नव्हे, ती मूर्ती काल्पनिक आहे. मूर्ती फोडली, दगड शिल्लक राहिला. तसं जग ज्ञानानं बाधित झालं, ब्रह्मसत्य राहिलं. परंतु त्या आता मूर्तीला दगड म्हणायचं कारण काय? मूर्तीला दगड म्हणायची पाळी का आली हे सांगता. मूर्तीला दगड म्हणायची पाळी का आली? त्याचं कारण त्या मूर्तीचं अधिष्ठान दगड आहे. बरोबर आहे ना? मूर्ती ही दगडावरच निर्माण झाली आणि म्हणून मूर्तीच दगड आहे असं म्हणायची पाळी आली. वस्तुतः मूर्ती म्हणजे काय आहे? फक्त त्या मूर्तिकाराच्या बुद्धीतली कल्पनाच. यापेक्षा तो दगडच, परंतु त्याला वेगळेपण आलं, त्याला म्हणजे मूर्तिकाराची बुद्धी त्याला वेगळेपण आली नाही का? म्हणजे तशाच प्रकारचं हे जे जग जे आहे हे फक्त अज्ञानाच्या बुद्धीमुळे फक्त भासू लागलेलं. अज्ञान जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार नसल्यामुळं त्याला हे जग भासू लागलेलं आहे आणि तो भासू लागलेल्या जगालाच ब्रह्म समजू लागलेला आहे. आणि म्हणून अधिष्ठानावर निर्माण झालं, म्हणून ते अधिष्ठान रूपच आहे. अशा प्रकारचा तुझा भ्रम झाला. ध्यानात येतो ना? काय करावा योग वाशिष्ट. मग आता दगड सत्य आहे आणि मूर्ती काल्पनिक आहे. मूर्तिकार जर नसता तर मूर्ती घडली असती का? दगडाच काही बिघडलं असतं का? नाही का? आणि मूर्ती निर्माण झाली म्हणून जगात दगडाची किंमत वाढली का? नसती तर कमी झाली असती का? आणि त्या मूर्तीमुळं दगडाचं चांगलं झालं का वाईट झालं? मूर्तीमुळे दगडाचं चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं नाही झालं, वाईट नाही झालं. हाय तसंच ज्ञानाच्या दृष्टीनं जग निर्माण झालं, चांगलं नाही वाईट नाही. ज्ञान